श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला. सर्वजण तुम्ही कशा आहात? मजेत आहात ना? आणि मजेतच असायला पाहिजे, बरोबर की नाही? तर चला तर मग हा माझा आजचा ब्लॉग शॉपिंगवरती असणार आहे. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर चला तर मग मी चालले. आता मी पोचलेले आहे इथे मॉलला. तर मुली बोलल्या की मम्मा आम्हाला दोघींनाही यायचं आहे, कारण आम्ही साईडला पैसे साठवून ठेवलेत मम्मा पप्पांच्या एक बड्डेसाठी. तर आम्हाला आमच्या आवडीनुसार गिफ्ट घ्यायचे आहे पप्पांना. तर तू सेपरेट गिफ्ट घे मम्मी, आम्ही सेपरेट गिफ्ट घेऊ. तर मी ठीक आहे बेटा, काही प्रॉब्लेम नाही, आपण घेऊया चला. मग त्या दोघींनाही मी घेऊन आलेली. ॲक्च्युली मिस्टर पण येणार होते. तर मिस्टरांना आम्ही बोललो तुम्ही येऊ नका, आम्हाला खूप वेळ होईल, तुम्ही घरी आराम करा. तर आम्ही तिघीजणी गेलो. तर कारण आराध्या आणि प्रियल बोलली की मम्मा पप्पांना घेतलं तर पप्पांना सर्व माहिती होईल गिफ्ट घेतले आपण, ते मग सरप्राईज राहणार नाही. तर मी ठीक आहे बेटा, काय प्रॉब्लेम नाही. तर आम्ही तिघीजणी आलो. त्यानंतर मग मी इथे म्हणजे शॉर्ट व्हिडिओसाठी 1-2 रील बनवल्या. तर मग छोट्या मुलीला हे खूप आवडलेलं, ती पाहतच बसलेली इथे. तिला बोलली चल बेटा आपण जाऊया सेकंड फ्लोअरला, आपल्याला पप्पांना बड्डे गिफ्ट घ्यायचं आहे ना. ती बोलली हो मम्मा. ते बोलली चल मग बेटा. तेव्हा ती तयार झाली. तरीही ती सेकंड फ्लोअरला येऊन पण ती वरतून पाहत होती. तर तिला खूप आवडलेलं. ती बोलते मम्मा खूप छान वाटते मला हे पाहायला, मस्त आहे ना. ते म्हणजे हा बेटा खूप छान आहे. तर ती बोलली ती सांगत होती हे कसं आहे ते कसं आहे. तर तिला क्वेश्चन आन्सर देऊन मला खूप माझे तोंड दुखायला लागले ॲक्च्युली. तिला बोलली बेटा बस झाला तर आपण जाऊया. तर मग आम्ही ते मॅक्समध्ये आलो. तर ती फायनली तयार झाली इकडे यायला. मग प्रियल बोलली की मम्मा तू काय गिफ्ट घेणार आहे पप्पांना. तर मी चल ना बेटा पाहूया आपण, आपल्याला काय आवडते त्यानुसार आपण घेऊया. मग ती बोलली की पप्पांना आम्ही आमच्यातर्फे गिफ्ट घेणार, चॉईस तू चॉईस नाही करायचं, जो आम्ही घेऊ ते. मी ठीक आहे बेटा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर मग मीनी फायनली 2 टी-शर्ट त्यांना घेतले, चॉईस केले. आणि मुलींतर्फे मी त्यांना अजून पाहत होती काय घ्यायचं. ॲक्च्युली वॉच घ्यायची होती, दोघींची होती वॉच, पण वॉच होते त्यांच्याविषयी 3-4. तर मी बोलली नको बेटा, तुम्ही शर्ट वगैरे असं काहीतरी घ्या पप्पांना. मी त्यांना टी-शर्ट घेतले, कारण त्यांना डेली यूजसाठी टी-शर्ट होती. आणि मी आता त्यांना शर्ट एक पाहत होती मुलींतर्फे एक गिफ्ट द्यायसाठी. तर मी शर्ट घेऊया, पण शर्ट मला काही आवडत नव्हता. त्यानंतर मग फायनली मला ब्लॅक कलरचा एक शर्ट दिसला. तर मग मी ब्लॅक कलर त्यांचा फेवरेट आहे मिस्टरांचा, मी तो घेतला. त्यामुळे चला मग आपण शर्टच घेऊया. आणि 2 टी-शर्ट घेतले. तर मला आवडलेला आहे ब्लॅक कलर हा, तर मी तो फायनल केलेला आहे. त्यानंतरही ह्या दोघी बोलल्या की मम्मा आम्हाला पण काहीतरी घे. तर मी ठीक आहे बाळा. तर मग ह्या त्यांना दोघींना सँडल पाहत होत्या. तर त्या दोघींना चॉईस काय होत नव्हतं, पण फायनली मोठीला चॉईस झालं. मग तिने घेतली, छोटीने काही घेतली नाही. ती पाहतच होती फक्त हे घेऊ का ते घेऊ. मोठीला पसंत पडली, मग तिने लगेच घेतली. नंतर मग आराध्याने चप्पल घेतली, तिला आवडली ही. तर मी ठीक आहे बाळा घे, मग डेली यूजसाठी छान आहे. आणि ह्या दोघींना टी-शर्ट पण घ्यायचे होते घरी घालायला डेलीसाठी. तर मी पाहिले, मग त्या दोघींनी 2-2 टी-शर्ट चॉईस केले. त्यांना बोलले बेटा ट्राय करा तुम्ही. मग त्या दोघींनी ट्राय करून पाहिले तर त्यांना आवडले. मग त्यांनी हे फायनल केले, तिने 2. त्याच्यानंतर मग आम्ही मॉलमधून निघालेलो, कारण मला डिमांडला जायचं होतं. त्याच्यामुळे मी त्यांना बोलले लवकर चला बाळा, पण वेळ होईल. आम्ही तिथून निघालो आता मॉलमधून.
मॉलची शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही डिमांडला आलो आहे. डिमांडला मला जास्त काही घ्यायचं नव्हतं, फक्त 1-2 वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून मी आलेली. तर आता आम्ही ट्रॉली घेतलेली आहे. आता आम्ही आज चालवलो आहे. डीमार्टला आल्यानंतर नेहमी आराध्या ट्रॉली घेत असते. तिला खूप आवडते. ती मला घेऊनच देत नाही. ती बोलते मम्मा मीच घेणार. तर त्यानंतर मग मी पाहत होती सामान काय घ्यायचं ते. ॲक्च्युली मी 2 सामानची वस्तूसाठी आलेली ती घ्यायला. पण आता पाहूया आपण किती बिल होते ते. कारण माझा नेहमी डीमार्टला आल्यानंतर मी इथे थोडं सामान घ्यायला आणि माझं बिल खूप होत असते. आता पाहते मी काय होते ते पुढे. आणि छोटी मुलगी असेल माझ्या साथमध्ये ना, तर तेव्हा हमखास माझं बिल जास्त असते. हे ठरलेलं आहे. ती काय ना काय घेतच असते, मी काढत असते ट्रॉलीमधून. तुमचं पण असं होतं का? माझ्यासोबत तर असं होत असते नेहमी. त्यानंतर मग मी थोडेफार गहू घेतले. गहू, डाळ वगैरे. तर जरा डिमांडला स्वस्त मिळतात जरा गहू, म्हणून मी डिमांडला म्हणून घेते गहू नेहमी. आणि क्वालिटी पण चांगली असते. तर मी इथे मसाले पाहत होती. त्यानंतर मग ह्या अजून पाहत होत्या कपडे. तर ह्या दोघींना बोलली मी, बेटा आत्ताच घेतल्या आपण जस्ट मॉलमध्ये. तरीही अजून पाहत होते ह्या. नाही मम्मा अजून एक पाहिजे आम्हाला. तर मी ठीक आहे. मग त्या दोघींनी डेलीसाठी 2-2 ड्रेस चॉईस केली. 2-2 टी-शर्ट घेतले, अजून पॅन्ट्स. तर मग ते घेऊन झाल्यानंतर मग आम्ही त्या दोघींना जरा टिफिन वगैरे घ्यायचे होते स्कूलसाठी, टिफिन बॉटल्स वगैरे. तर आम्ही तिकडे गेलो. तिथून मग आम्ही दोघींनाही टिफिन घेतले आणि त्यांना स्टेशनरी पण पाहिली जरा. तर त्यांना कंपॉस त्यांना पाहिजे होते. तर दोघींनी ते पाहत होत्या. त्यांनी चॉईस करत होत्या. मग त्यांनी फायनली 2 चॉईस केले वेगवेगळे दोघींनी. तेही आमचे घेऊन झाले. त्यानंतर मग मी थोडंसं इथे प्रियल बोलली की मम्मा मला पिझ्झा खायचा आहे, तर तू चीज बटर घेऊन चल. तर मग मी ते त्यानंतर मग मी पिझ्झासाठी चीज बटर घेऊन चालले माझं. कारण मी घरीच बनवते असते पिझ्झा. माझा महिन्यातून एकदा किंवा 2दा असतो संडेला. तर नंतर मग मी ॲक्च्युली सामान खूप घेतले. त्याचे मी सांगितलं नाही, पण मी खूप माझं सामान घेऊन झालेलं आहे. तर आता पाहूया आता माझं किती बिल होते ते मी पाहतेच. चला मग. त्यानंतर मग माझे सर्व बिल वगैरे झालेले आहे करून. तर आता आम्ही निघालेलो आहोत. तर माझ्यासोबत असं नेहमी होत असते. मी थोडं सामान घ्यायला येते, जाते भरपूर घेऊन. पण काही हरकत नाही, कारण आपल्याला आपण डेलीसाठी आपल्याला जे घरी सामान लागते आपण तेच घेत असतो. काही एक्स्ट्रा काही नाही, पण असं होत असते. तर त्यानंतर मग मला ह्या दोघींचे हेअर कटिंग करायचे होते. तर मी इथे आलेली, समोरच होतं डिमांडच्या समोरच. त्याच्यामुळे मग मी पटकन करून घेऊया. छान करतात इथे हेअर कटिंग. ॲक्च्युली आराध्या इथे रेडी नव्हतीच हेअर कटिंग करायला, कारण तिचे केस जरा लॉंग होत चाललेले. तिच्या फ्रेंड्स सर्वांचे केस लॉंग आहेत. ती बोलली मम्मा मला नाही करायची, पण मी करून घेतली तिची. कारण आता पाऊस वगैरे आहे. तर बेटा नंतर आपण केस तुझे आपण वाढवूया, आता सध्या कटिंग कर. मग ती तशी रेडी झाली. तिथं प्रेयरची कटिंग करून झालेली आहे हेअर कटिंग. तिथे आराध्याची सुरू होती. छान वाटत होती प्रियलची, मस्त, मला खूप आवडली. आराध्याची पण हेअर कटिंग करून झालेली आहे आणि खूप मस्त वाटत होती. ती पण हॅपी होती. त्यानंतर या दोघींची हेअर कटिंग झाल्यानंतर आम्ही इथून निघालो. दोघींनाही भूक लागलेली. आम्ही ते मोमोज आणि पाणीपुरी खाल्ली. तुम्हाला माझा हातचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.